देशात हल्लीच आदरणीय मोदींच्या नेतृत्वाखाली जे पूर्वीच बिल पास झालं होतं CAAचं, ते बिल जे आहे ते पारित झाल्याबद्दल मी सगळ्यांना आश्वस्त करू पाहतो की हे जे बिल आहे हे आपल्या देशातल्या जितक्या म्हणून समाज जो बाहेर आहे आणि त्यांना इथे शरण पाहिजे आहे तर त्या सगळ्यांसाठीचा आहे. आपल्या देशासाठी खूप सुरक्षित आहे सगळा माहोल. आणि मला असं वाटतं की जितके म्हणून शरणार्थी इथे आलेले आहेत किंवा येऊ पाहत आहेत वेगळ्या वेगळ्या 3 राष्ट्रांमधून, तर त्या सगळ्या राष्ट्रांमधल्या लोकांनाच हे बिल इथे पारित केलं गेलेलं आहे. त्याचं आम्ही समर्थन करतो. आणि मला असं वाटतं की या बिलचं समर्थन सर्वांनी करायला पाहिजे. कारण आपल्या या देशातले, आपल्या या देशाचे विचार, आपल्या या देशाचा जो संस्कार आहे तो या सगळ्यांमध्ये त्यांच्याने जिथे राहील तिथे सांभाळला होता. आणि आज जर त्यांना इथे गरज आहे तर त्यांना हे बिल पारित झालेलं आहे. भारत सरकारने फार मोठं काळीज जे आहे ते या सर्वांसाठी केलेलं आहे. आणि खूप पेंडिंग असलेला हा विषय आहे तो आता पूर्ण झालेला आहे. त्याबद्दल मोदींचंही खूप खूप त्यांना आशीर्वाद एवं अभिनंदन की त्यांनी हे इतक्या लवकर बिल आणून या सगळ्या लोकांना, जैन असेल, सिख असेल, त्यानंतर ईसाई असेल, या सगळ्यांना त्यांनी दिलासा दिलेला आहे. सुखाचा हा आधार आहे. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि आम्ही या बिलचं समर्थन करतो. हे राजकारण म्हणजे आता इलेक्शन येणार आहे त्याच्यावरती हे केलेलं असेल. कसं आहे की राजकारण हा विषय असा आहे की त्याला तुम्ही कसं बोलाल तसं ते राजकारण आहे. शेवटी देशाचा, देशातल्या माणसांचा आणि एकंदरीत मानवतेचा विचार जर आहे तर मग त्यात काय दोष आहे. त्यामुळे मला असं वाटत नाही की सगळीकडेच त्या नजरेने बघायला पाहिजे. राजकारण कुठे नाही, राजकारण सगळीकडे आहे. पण ज्या चांगल्या गोष्टी घडत आहेत त्याला दुजोरा देणे आपलं काम असायला हवं. आणि सगळ्या समाजाने या चांगल्या गोष्टींकडे बघत राहणे आवश्यक.